संमोहन शास्त्राबद्दल आपण ऐकलेलं आहे. कदाचित आपण त्याचा अनुभव देखील घेतलेला असेल. परंतु आपल्यावरती किती वेळेला या योगमायेने संमोहन टाकलेलं आहे हे आपल्याला कळतच नाही. कारण आपण ज्या वेळेला वाद करतो, विवाद करतो, त्या रागामध्ये आपल्याला कळत नाही की आपण आपल्या शरीरांवरचं, इंद्रियांवरचं, मनावरचं संयम सोडून दिलेला आहे. आणि त्यावेळेला संमोहित झालेला मनुष्य त्या योगमायेच्या अत्यंत प्रभावामध्ये आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझं जे वर्णन आहे हे व्यक्त किंवा अव्यक्त रूपामध्ये ते शोध न घेता मी कसा आहे याचं जर मूळ रूप तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे उपदेश करताना सांगतायत, वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, प्रत्येक मनुष्य हा त्याच्या जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी एकदा माझा शोध घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो. आणि मग माझा शोध घेण्यासाठी म्हणून तो कुठे जाईल तर कुठल्या तरी मंदिरामध्ये किंवा कुठल्या तरी माझ्या स्थानावरती ज्या ठिकाणी माझं वास्तव्य होतं. शरीर रूपाने मी कुठे राहिलो याहीपेक्षा मी आत्मरूपाने त्याच्या जवळच आहे हा भाव त्याच्या मनामध्ये कधी येतच नाही. कारण वेदामध्ये जे माझं वर्णन आलेलं आहे ते वर्णन देखील अशाच प्रकारचं आहे. मी अव्यक्त आहे, परमात्मा आहे. आणि ज्या वेळेला मनुष्याला जर मला भेटायचं असेल तर त्याने भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचाही विसर त्याने पडला पाहिजे आणि भविष्यामध्ये त्याची माझी भेट होईल हा मनातला त्याचा भाव देखील निघून गेला पाहिजे. त्याला जर मला भेटायचं असेल तर केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे वर्तमानामध्ये तो जर का मला माझं चिंतन करू लागला, जो क्षण आत्ता जात आहे त्या क्षणामध्ये जर का त्याने तो क्षण मला अर्पण केला, माझ्याशी जर एकरूपता त्याला साधता आली तर आणि तरच तो माझ्या त्या मूळ रूपाला किंवा माझ्या मूळ स्वरूपाला जाणू शकतो. कारण मला त्याने शोध घेणं म्हणजे जी गोष्ट त्याच्या जवळच आहे त्याची शोध घेतल्यासारखं ते आहे. भगवान श्रीकृष्ण या दोनही श्लोकांमध्ये वर्णन करताना अर्जुनाला सांगतायत की जे मूढ आहेत, ज्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहेत की देवता असे आहेत, देवी अशी आहे, ह्या देवतेची मी उपासना केली तर ती देवता माझ्यावरती रुष्ट होईल, मी जर का कुलदेवतेला सोडून कुलदेवीला जर भजलो तर मला हे प्राप्त होईल, किंवा देवतांना भजलो तर देवी रुष्ट होईल, देवीला भजलो तर देवता रुष्ट होतील, हा केवळ त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला भ्रम आहे. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जन्माला आल्यापासून तर मरण पावे तो प्रत्येक मनुष्य संमोहन झालेल्याप्रमाणे माझ्याच योगमायेने जीवन जगत आहे. आणि ज्या वेळेला त्याचं शरीर सुटतं त्यानंतरून त्याला जाणवतं की संपूर्ण जीवन हे केवळ माझ्या चिंतनासाठी म्हणूनच त्याला मिळालं होतं, परंतु त्याने ते चिंतन न करता केवळ आपला संसार आणि अनावश्यक गोष्टीमध्ये तो संपूर्ण वेळ वाया घातला. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की जो वर्तमान काळ आहे, आत्ता जो क्षण चालू आहे, त्या क्षणामध्ये जो माझं चिंतन करेल किंवा माझ्यासाठी म्हणून तो क्षण अर्पण करेल तर त्या माझ्या प्रिय भक्ताची आणि माझी भेट झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत सुंदर वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या ज्ञान विज्ञान नाव असणाऱ्या 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. पुढील श्लोकांमध्ये असंच अमृतमय वर्णन आहे, त्याचं सार्थ चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.